सगळ्यात बेसिक म्हणजे नजर लागणे. लहान मुलं रडतात, मोठ्यांना पण त्रास होतो. विशेषतः स्त्रियांना याचा त्रास जास्त होतो. एखाद्या छोट्या समारंभाला, लग्नाला वगैरे जाऊन आल्यानंतर याचा प्रभाव शक्यतो संध्याकाळी जाणवतो. कित्येकदा जागृत मंदिर, सिद्ध पुरुष यांच्या सान्निध्यात गेल्यावरही नजर आपोआप निघून जाते. यापेक्षा जास्त शक्तिशाली म्हणजे रस्त्यात एखादा उतारा कोणी करून फेकला असेल, आणि जो पहिला व्यक्ती त्याला ओलांडून जाईल, ज्याची स्वतःची प्रोटेक्शन कमी आहे, त्याला ती बाधा लागते. यांनी कित्येकदा अर्धे डोकं दुखणे, कंबरदुखी, टीबी, अस्थमा वगैरे टाईपच्या व्याधी मागे लागतात. याचा उतारा मंत्रसिद्धीशिवाय शक्य नाही. मंदिरात फक्त दर्शनाला वगैरे गेल्याने याच तंत्रकाट करता येत नाही. कित्येकदा अटॅकची स्ट्रेंथ कमी असेल तर स्तोत्र, कवच यांनी पण निघून जाऊ शकतो, पण नेहमीच ते होईल असा नाही सांगता येत. यापेक्षा शक्तिशाली म्हणजे स्मशानात, पडक्या घरात किंवा वाड्यात, ज्या शक्तिशाली शक्ती राहत असतात त्यांच्यामुळे बाधित व्यक्ती. असे लोक कित्येकदा झटका आल्यासारखे अधूनमधून वेगळे वागू लागतात. आरती पूजा किंवा हवन चालू असेल तर जोरजोराने ओरडतात, किंवा नुसते बसून डोळे मिटून घुमतात. अशा वेळेस या शक्तींना त्या पूजेमुळे त्रास होतो म्हणून त्या ओरडतात, रडतात, पण कित्येकदा त्या काही काळासाठी दूर जाऊन परत येतात. मांत्रिककडे गेल्याशिवाय यापासून पूर्ण सुटका मिळत नाही. याच प्रकारचा आणि यापेक्षा शक्तिशाली अटॅक म्हणजे याच शक्तिशाली शक्तींना, खवीस, जिन, पिशाच, यक्षिणी वापरून मांत्रिककडून एखाद्याला बर्बाद करण्यासाठी केलेला तांत्रिक अटॅक. याच शक्तीला परमनंट एखाद्याला किंवा कोणाच्या घरावर समस्त घरातील लोकांवर प्रभाव पडला जातो. लक्ष्मी बंधन, उच्चाटन, रोग लावणे अशा गोष्टी केल्या जातात. अशा केसमध्ये सिद्ध पुरुषाकडून, त्यांच्याकडे असलेल्या दिव्य शक्तींकडून या बाधित करणाऱ्या शक्तीला मारून तिच्यावर असलेले मांत्रिकाचे बंधन तोडून केलं जातं. कित्येक मांत्रिकांकडे सिद्ध शक्ती नसेल तर ते फक्त उतारा करतात. याने त्या अटॅक करणाऱ्या शक्तीला दुसरं शरीर पर्याय म्हणून दिलं जातं. बऱ्याचदा हा उपाय पण काम करतो. थोडक्यात मांत्रिकाकडूनच याचं समाधान होतं. बाधित असताना कुठलाही जप, हवन काही कामी येत नाही, आणि दिवसेदिवस आर्थिक परिस्थिती खालावत जाते. लवकर इलाज नाही केला तर पार भिकेला लागू शकता. जसा वेशक्तीने अटॅक केला जातो तसाच अधिक वेशक्तीने पण होऊ शकतो. त्याचे अटॅक अजून असतात, आणि त्यापेक्षा मोठा देवदेवीचा नाथपंथी साधक त्याच निवारण करू शकतो. यापेक्षा मोठे अटॅक म्हणजे मारणप्रयोग, ज्यात एखाद्याला जीवानिशी मारले जाते. पोस्टमॉर्टेम मध्ये हार्ट अटॅक दिसतो. याची चर्चा मला इथे करणं योग्य नाही वाटत, म्हणून मी इथेच थांबतो. आता तुमच्या लक्षात आले असेल की नकारात्मक शक्ती अनेक आहेत. त्यात सहज बाधा होणारे आणि सहज स्तोत्र, कवच किंवा बजरंग बाण याने जाणारे 70 ते 80% आहेत. त्यामुळे फार घाबरण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपला इष्टदेवदेवी यांचा नियमित जाप, गुरुमंत्र आणि कवच पाठ करीत राहिला तर सहसा बाहेरची बाधा नाही होऊ शकत. हा पण कोणी खास तंत्र अटॅक केला तर होऊ शकते. आता यात तो अटॅक करणारा किती स्ट्रॉंग आहे, तुमची स्वतःची लेवल काय आहे, अशा अनेक गोष्टींचा परिणाम होतो. आणि जेव्हा असा अटॅक झाल्यासारखं वाटत, लक्ष्मी बंधन, नवीन पैसे न येणे, खर्च वाढत जाणे, घरात उदास वाटणे पण बाहेर गेल्यावर फ्रेश वाटणे, घरात सारखे कोणाचे न कोणाचे आजारपण, आपसातील भांडणे वगैरे होत असेल तर मात्र वेळेवर तंत्रकाट करणे आवश्यक आहे. कारण तंत्र अटॅक हा खास एखाद्याला पूर्ण बर्बाद करण्यासाठीच केला जातो, आणि जर वेळेवर तो काढला नाही तर भिकेला लागण्याची वेळ येते. तंत्र अटॅकचा अजून एक थोडा कमी शक्तिशाली प्रकार आहे, ज्यात लक्ष्मीबंधन नसते. पैसे येत असतो, जॉब किंवा बिझनेस चालू असतो, पण प्रगती बंधन असते. म्हणजे आयुष्यात ग्रोथ होणार नाही. हे म्हणजे खरडून आयुष्य जगावे लागेल असे असते. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. लहान मुलासाठी काय करता येईल? लहान मुलांची फार वेगळी केस नाही आहे. त्यांना फक्त नजर मोठ्यापेक्षा जास्त लागते. बाकी सगळ्या गोष्टी मोठे किंवा लहान, काही फरक नाही. उलट मोठ्यांना छोट्यांची काळजी घ्यावी लागते. कवच घरातील एकाने जरी सिद्ध केलं तरी त्या कवच पठणाने पूर्ण घराला काही प्रमाणात का होईना संरक्षण मिळतच.